आज मी जे बोलतोय आपल्या भाग तिसऱ्यामध्ये जनप्रिय पतसंस्थेबद्दल, त्यामध्ये आज आणखी खूप महत्त्वाच्या गोष्टी आणि गंभीर गोष्टींबद्दल बोलणार आहे. सर्वात महत्त्वाचं की जे मी बोललो नव्हतं, की हा जो अहवाल आहे, शासकीय अहवाल, हा जो सरकारी ऑडिट रिपोर्ट आहे, हा बनवला आहे रुपेश गुंजाळे अँड असोसिएट्स यांनी, सनदी लेखपाल, की जे सरकारच्या पॅनलवरती आहेत. त्यांना एकदा मनापासून धन्यवाद, की त्यांनी अतिशय चांगला आणि स्पष्टपणे आणि सोप्या आणि साध्या भाषेमध्ये ऑडिट रिपोर्ट बनवलेला आहे, की जो पटकन समजतोय, लक्षात येतोय. परंतु त्यांना एक आठवण करून देतो मी त्यांना, की 2024-25च्या अहवालामध्ये सरासरी भारांकन वेटेज ॲव्हरेजमध्ये जे काही तुम्ही ऑडिट वर्ग काढण्यासाठी जे संस्थेला गुण दिलेले आहेत, 61 गुण, तर माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या मताने आणि माझे जे ऑडिटर आहेत मित्र, त्यांच्या सांगण्याप्रमाणे हे चुकीचे गुण दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही संस्थेला ऑडिट वर्ग चुकीचा दिलेला आहे. तर संचालक मंडळ व संचालकांचे नातेवाईकांचे कर्ज, जे 12 नंबरला कॉलम आहे, 2 मार्क मायनस व्हायला पाहिजे, वजा व्हायला पाहिजे होते. ते मला एक कळत नाही, ते तुम्ही तुमच्याकडून चुकून राहिलेत का तुम्ही जाणून बुजून केलेत, की संस्थेने तुम्हाला सांगितलेत का आमची काय चूक आहे. जर माझी काही चूक असेल तर मी ऑन कॅमेरा माफी मागतो, आत्ता पण मागेल, नंतर मागेल. आणि आणखी जे 1 पासून जे 11 पर्यंत मुद्दे आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा 2 मुद्दे चुकलेले आहेत. ते मी आता बोलत नाही, पण फक्त एकच मुद्द्यावर बोलतोय, की संचालकांचं कर्ज जे थकलेलं आहे त्याचे तुम्ही गुण वजा न करता 61 मार्क दिलेत. ही तुमची चुकी आहे, लक्षात घ्या. आणि याने काय झालं, की त्यांचे गुण मायनस झाले असते तर त्यांना मार्क्स भेटले असते 59. 61 मधून 2 गेले 59, आणि 51 ते 60 पर्यंत गुण प्राप्त झाल्यानंतर ऑडिट वर्ग क भेटतो. त्यांना क वर्ग भेटला पाहिजे ऑडिटला. ॲक्च्युली संस्थेला तसं म्हणायला गेलं तर ऑडिट वर्गच नाही भेटला पाहिजे, सगळे बेकायदेशीर कामं आहेत. परंतु जे काही तुमची नियमावली असेल संस्थे, नाही का, त्याच्यानुसार की क वर्ग भेटला पाहिजे होता, तुम्ही त्यांना ब वर्ग दिलेला आहे, आणि ही तुमची चूक आहे. आणि ही चूक तुम्ही एकदा तपासून पहा, की खरोखर चूक तुमच्याकडून झाली की संस्थेने तुम्हाला सांगितलं आहे काय केलेलं आहे. आणि जर का माझ्याकडून काही चुकलं असेल तर मी ऑन कॅमेरा माफी मागतो कधी पण, बरोबर. आता याचा तोटा काय होतोय, की काही सभासदांना काही कळत नसते. त्यांना फक्त वाटतं ऑडिट वर्ग कोणता भेटला, ऑडिट वर्ग त्यांना ब भेटला म्हणजे संस्था खूप चांगल्या आर्थिक स्थितीमध्ये, पण क भेटला म्हणजे संस्था खालच्या स्थितीमध्ये कळून देतं ना, आर्थिक स्थिती एकदम कमकुवत आहे. तर ह्या गोष्टीची रुपेश गुंजाळांनी नोंद घ्या, दखल घ्या. आणि त्याच्या पुढची गोष्ट सांगतो आता, की तुम्ही जो अहवाल बनवला खूप चांगला आहे, मी मान्य करतो, खूप अतिशय, म्हणजे तुमच्याकडून त्या चुका झाल्यात त्या जर सोडल्या तर बाकीच्या गोष्टी खूप चांगल्या आहेत. परंतु ज्यावेळेस तुम्हाला कळालं असतं की कलम क्रमांक 81 नुसार की संस्था जर आर्थिक अनियमितता आहे, बेकायदेशीर कर्जवाटप झालेली आहे, बरोबर, आणि संस्था जर कितीतरी कोटी रुपये तोट्यामध्ये आहे, तुम्हीच दिलेलं आहे की 2 कोटी रुपये संस्था अंदाजे तोट्यामध्ये, म्हणजे एनपीची तरतूद ती करू शकलं नाही, म्हणजे तोट्यामध्ये आहे. परंतु 49 ए नुसार की त्यांनी कोणतीही नफानी चित्ती केली नाही, याचा अर्थ काय, संस्था 7-8 कोटी रुपये तोट्यामध्ये आहे, हे कन्फर्म होतंय. मग मला सांगा साहेब, की जर तुम्हाला रुपेश गुंजाळ, की तुम्हाला मी वैयक्तिक सांगतो, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहेत, पण तुम्ही एक गोष्ट चांगली केली, की अंतर्गत लेखापरीक्षण झालं नाही, कलम 89 तपासणी झाली नाही, कलम 83-88 तपासणी झाली नाही, बरोबर का. ह्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये नमूद केल्यात या अहवालामध्ये, बरोबर. याचा अर्थ काय, की तुमच्या म्हणण्याप्रमाणे या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या, कारण संस्था दोषी आहे, संस्थेने चुकीची कामं केलेली आहेत, बरोबर. परंतु याच्या पुढची गोष्ट, कलम क्रमांक 81 नुसार तुमचं आद्य कर्तव्य आहे, की ज्यावेळेस तुम्हाला गोष्ट कळती त्यावेळेस तुम्हाला एक विशेष अहवाल सादर करावा लागतो. त्या अहवालासोबत किंवा 10 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही तो सादर केलाय की नाही हे मला माहीत नाही. तुम्ही केला असेल तर मला कॉन्टॅक्ट करा, आम्ही केलेला आहे, माझ्याकडे तो अहवाल नाही आहे. कारण त्याच्यामध्ये नक्की तुम्ही लिहिलं असणार आहे की संस्था तोट्यामध्ये आहे, संस्थेमध्ये गैरव्यवहार चाललेले आहेत, बेकायदेशीर कर्जवाटप झालेले आहे, आर्थिक अनियमितता आढळते, त्याच्यावर कारवाई करा किंवा त्याची चौकशी तपासणी लावा, हे नक्की तुम्ही लिहिलं असणार आहे. पण तो अहवाल तुम्ही दिला की नाही मला माहीत नाही. का मला संशय येतो, मला शंका काय येते तुमच्याबद्दल, तर तुम्ही इथं जे गुण दिलेत ऑडिट वर्ग देताना, इथंच तुम्ही का चुकलेत एवढ्या याच्यामध्ये मला कळण झालेलं आहे. आणखी काय चुका असतील तुमच्या, पण मी खूप बारकाईने बघितलेलं नाही, मला जे वाटलं मी त्या बोलतो.